नमस्कार, मी सुवर्ण दुसाने बोल मुंबई बोल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। धोकादायक इमारतींच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। डिलाई रोडच्या वाणी चाळ ज्या चाळीमध्ये 6 इमारती आहेत आणि इमारतींची अवस्था काय आहे हे आपण पाहू शकतो। इमारत क्रमांक 3 मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि अशा प्रकारे बांबू लावून इमारत जी आहे ती बऱ्याच ठिकाणी उभी आपल्याला पाहायला मिळते। साधारण 100 ते 125 वर्ष जुनी ही बिल्डिंग असावी अशी शक्यता इथल्या नागरिकांना वाटते। ही पूर्वी प्रायव्हेट बिल्डिंग होती, त्यानंतर ती म्हाडाकडे वर्ग करण्यात आली। अगदी कमी असं भाडं म्हणजे साधारण 65-70 रुपये भाडं इथले रहिवासी जे आहेत ते देत होते। पण गेले 15 ते 20 वर्ष नेमके आपले मालक कोण आहेत हेच या जे राहणारे रहिवासी आहेत त्यांना कळत नाही। नेमकं काय म्हणणं आहे आता त्यांचं, कारण इमारत धोकादायक झाली आहे, म्हाडाने बोर्ड लावलाय पण कुठेही ट्रान्झिट कॅम्प पण मिळालेले नाही। काय नेमकं त्यांना वाटतंय, काल इमारत घाटकोपर मध्ये कोसळली आणि त्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत हे सगळं आपण जाणून घेऊयात। ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात। काका, आपलं नाव सांगा आणि काय इमारतीची अवस्था आहे त्याबद्दल सांगा। शिवाजी महादेव पाटील माझं नाव। आमची इमारत ही सगळी अशी टिकू लावलेली हे केलेली आहे सगळी काय, आणि मालकाकडून हे जे काय देखभाल घेत नाहीत। म्हाडाही त्याची इन्क्वायरी करत नाही। ज्या बिल्डरचे आम्ही करार केला त्याला ती एनवर्सी काहीतरी गव्हर्नमेंटकडे अजून मिळालेली नाही। परत म्हाडानं काहीतरी दावा त्यांच्यावरती केलेला आहे की आमचा आम्ही स्वतः विकास करतो, पण म्हाडा नोटीस देतंय पण तिची अंमलबजावणी करत नाही। आम्ही पाहिलं खाली की बोर्ड लावलेला आहे इमारत रिकामी करावी म्हणून नुसतं तसं बोलतात, पण आम्हाला आमच्याशी वाटाघाटी करून संक्रमण शिबिरा बाबा तुम्हाला इथं जवळच नजीक दिलं जाईल किंवा काय केलं जाईल ह्याच्याशी काहीच नाही। कुठं जाणार कोण? म्हणजे संक्रमण शिबिर देत नाही, म्हणजे एकीकडे बोर्ड लावते की इमारत रिकामी करा पण संक्रमण शिबिर दिली जात नाहीत आणि दिली तरी आम्हाला ती नजीक पाहिजेत। आमच्या विभागात जिथं आता गव्हर्नमेंटने नवीन रूल काढलेला आहे की बाबा जिथून बिल्डिंग पडते तिथं नजीकच जवळपास दिली जाईल। मग आता इथं 2 ठिकाणी इथं संक्रमण शिबिर आहेत, शिवडीला आहे, इथं काळाचुकीला माझगावला आहे काय, तर त्या ठिकाणी आम्हाला दिलेले नाही। मग कुठे देताय तुम्हाला? कुठे बाहेरगावी कुठेतरी जावा म्हणून सांगतात, पण त्याच्याशी काय तिने अजून काय डिक्टेट हे केलेलं नाही आहे। अच्छा, म्हणजे ठोस अशी माहिती सांगितलेली नाही। म्हाडा धोकादायक इमारत हा बोर्ड लावून मोकळी झाली आहे, पण जायचं कुठे नागरिकांनी हा प्रश्न कायम आहे। तुम्ही सांगा मला काय अनुभव? इमारती आहेत ना त्याच्यामध्ये आमचं नाव नाही, जे पेपरला जे धोकादायक म्हणून येतात ना त्या एरियातल्या इमारती त्याच्यामध्ये आमचं नावच समेट नाही आहे। ठीक आहे, धोकादायक मध्ये बोर्ड लावलाय पण नाव नाही असं तुमचं म्हणणं। कुठे तुम्हाला नेमकं संक्रमण शिबिरात हलवण्यासाठी म्हाडा सांगते आणि त्यासाठी काही अधिकृत तुमच्या बरोबर ती करार केलाय का की तुम्ही इथे जाऊन राहा वगैरे अशी काही माहिती दिली आहे? माझं नाव संतोष शिंदे आहे। पहिली गोष्ट म्हणजे सरकार जे विधेयक पास करायला पाहिजे ठोस विधेयक पास करायला पाहिजे करत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे म्हाडा त्या धोकादायक इमारत हे केलेलं आहे, पण तुम्ही कुठे जावा, तुम्हाला आम्ही एवढं देणार, तुमची बिल्डिंग एवढ्या वर्षात बांधून देणार, तुम्ही ह्या एरियात जाऊन राहावा असं काही लेखी देत नाही की आर्ग्युमेंट घेत नाही, समोर सांगत नाही। आम्ही जायचं कुठे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ते म्हणतात तुम्ही जावा गोरेगाव विरार इकडे जावा, आमचे सर्व काही इथे आहे प्रॉपर मुंबईमध्ये, आम्ही बाहेर जाऊन करायचं आहे, आमची उपजीविका इथे आहे। काही फॅमिली खानावळी घालून माणसं जेवाय घालून घरं सांभाळतात, त्यांनी काय करायचं बाहेर जाऊन? सरकारच ठोस विधेयक पास करत नाही। ठीक आहे, म्हणजे नीट तुम्हाला कुठे संक्रमण शिबिरात हलवण्यात येईल त्याबद्दल सांगितलं गेलं नाही। मावशी, तुमचा काय अनुभव आहे? इमारत तर आम्ही पाहिली अशा प्रकारे बांबूचे टेकू लावून उभी केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला काल जेव्हा घाटकोपरला साई सिद्धी नावाची इमारत कोसळली भीती वाटली तुम्हाला? आता आमचं बी कोसळलं असं भ्या वाटतंय, ती पडली तसं ही बी पडणारच की। आता सगळं आले वाकून, जीवाला भीती वाटते, झोप लागत नाही, वारा आले म्हणजे धाड 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 पडते खाली सगळं वाऱ्यानं। काय परिस्थिती असते पावसाळ्यामध्ये? आता काय गळते जागी जागी जागी, कौलातनं पाणी पडतंय, मोरीतनं गळतंय। काय तुम्ही काय सांगाल? पाऊस जर पडत असला ना तर रात्रीची झोप पण लागत नाही। मुलं जर खेळत असतील तर भीती वाटते की काय पडेल, कोसळेल अशी खूप भीती वाटते। तुमचे काय अनुभव आहेत, काय सांगाल तुम्ही? माझं नाव उषा पवार। हे लय जुनी बिल्डिंग आहे, लय जुनी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग जरी पाय टाकला तरी खाली ढासळते आणि वरची लोक खालच्या लोकांनी बोलता येतं, खालची लोक त्याच्या खालच्या लोकांनी बोलता येतं। हे जायचं कुठं असं आहे।
मग तुम्ही काय म्हाडाशी पत्रव्यवहार करताय, काय तुम्हाला? काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही. पण मग खाली जो बोर्ड लावलाय म्हाडाने, मग ती बोर्ड लावते ते खाली करत नाहीत. बोर्ड फक्त लावते ते. बोर्ड मागं पण लावला, आता पण मध्ये लावला, पण खाली करत नाहीत. कुठं असं ठिकाण देत नाही जवळपास. मग काय करायचं? जाऊन कुठं जाणार लोक, कुठं जाणार? आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, कुठं बोला. बरोबर आहे. पावसात जायचं कुठे हा प्रश्न आहे. तुमचे काय अनुभव आहेत? म्हणजे इमारत धोकादायक आहे, काल इमारत कोसळल्यावर भीती वाटणं स्वाभाविक आहे. काय नेमकं ह्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला सामना करावा लागतो? माझं नाव शुभांगी रेडेकर. 3/24 मी राहते. 3/23 गेल्या वर्षी मे महिन्याच्या दरम्यान जे आग लागली, 10 खोल्या पूर्ण जळालेल्या. म्हणजे पूर्ण ते सर्व हे केलेलं आहे. पूर्ण त्याचं म्हणजे काय म्हणते ते पंचनामा वगैरे सर्व करून गेली. सर्व जळालं, पण जळाल्यानंतर तापून सिमेंटचं काय राहिलेलं नसतंय असं सर्व म्हणतात. आणि म्हणण्यापेक्षा आपल्याला पण माहिती आहे की जास्त दिवस सिमेंटला आधीच झालेलं आहे. 100 वर्षाच्या पूर्वीची इमारत आहे. आणि सिमेंट हे तापल्यानंतर काय राहिलं असेल त्याच्यात. आणि बाजूची खोली, वरची खोली आणि खालची खोली, 3 खोल्या म्हाडाने इमर्जन्सी खाली केल्यात. इमर्जन्सी खाली करून 3 खोलीसनी दिले. त्याच्या बाजूचीच खोली आमची असल्यामुळं मग गेल्या 6 महिन्यापूर्वी आत्ताच एक ढपळा पडला खाली, आमच्या खोलीच्या खाली. ती लोक आली, तुमच्या वरनं ढपळा पडलाय, तुम्ही काय करताय? आता आम्ही कुठं जाणार? एक रूम जाऊन तरी फायदा काय? आता त्या 3 रूम गेल्यात, पण ह्या सर्व खोली चाळी खाली झाल्याशिवाय त्या तिघांनी तरी इथं येण्याचं काय हे आहे काय, प्रश्न आहे काय? नाहीच. तर आम्हाला आता काल इमारत पडली, काल इमारत घाटकोपरला पडली. टीव्हीवर बघितलं मी, काल दिवसभर झोपली नाही. की वारं आले की धाड धाड धाडवायला पत्रा जरी पडला तर कुठली तरी एक भाग पडला का काय, की म्हणून बाहेर येऊन आम्ही बघतोय. परवा तर असं झालं, इथं एक पत्रा पडला वरनं आणि सगळ्या बायका आम्ही बाहेर आलो, कुठंतरी पडली चाळ. असं आम्ही जीव मुठीत घेऊन जगतोय. तर ह्यावर सरकारने ताबडतोब काहीतरी निर्णय घेऊन एवढ्या माणसाचा जीव वाचायचा असेल तर त्यातलं त्यात म्हणजे त्यासनी गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की तात्पुरते असं काहीतरी आम्हाला सोय करून देण्यापेक्षा आमचा ठोस पुरावा काहीतरी घ्यावा. बरोबर आहे. हां, आम्हाला म्हणजे खूप टेन्शन आहे. झोपलं तरी असं ते खालचा ढपळा पडला. माझा मुलगा म्हणाला, आई आता आपण काय करणार? इथं झोपूया नको, आम्ही समोरची खोली भाड्याने घेतली तिकडं झोपूया, कारण तिकडं जरा लाकडी बार आहेत, तर ते तेवढं पडणार नाही, त्याबद्दल झोपूया. रात्रीचं इथं झोपायलाच नको असं म्हणतात. मग आम्ही म्हणतोय देवाचं नाव घ्यावा आणि झोपा, आता काय होईल ते होईल. अशी परिस्थिती झाली मॅडम खरं सांगायचं तर गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की ह्या चाळीकडे लक्ष लवकरात लवकर द्यावं आणि ही चाळ पुनर्वसनासाठी घ्यावी. पण खाली खोल्या केल्या. आणि इथं एक उदाहरण आहे की इराण चाळीचं 30 वर्ष झाली ती खोल्या खाली करून जी गेल्यात त्याशनी म्हाडानी परत ती चाळ बनली पण नाही आणि ती परत इथं आली पण नाही. तर ती लोक गेली कुठे? ती ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्यात, पण ती निम्मी अर्धी मेले असतील. तुम्हाला सांगायचं निम्मी अर्धी मेले असतील. ती लोकांचा अजून इथं यायचा काय पत्त्या नाही, ती चाळ बनली पण नाही. तर अजून ते पटांगण तिथं तसंच आहे. तिथं तुम्हाला 30 वर्षापासून संक्रमण शिबिरात ते लोक राहत आहेत. मग साहजिक तुम्हाला वाटत असणार की आम्ही खाली करून परत यायचा भरोसा काय? आम्हाला तरी लवकर घेतलं पाहिजे. नाही तर म्हणजे आमच्या आता मुलांचं काय हे शिक्षण असेल, मुलांचं काय नोकरी धंदा असेल, तर तो प्रॉब्लेम मेन आहे. तर ह्या जवळजवळ आमची कसं इथं जवळ उदरनिर्वाह सगळ्यांचा, इथं आपला उपजीविका जी माणसं वाढून काय करून ह्याच्यावर उपजीविका आहे. बाहेर गावी जर गेलं तर ते मिळणार कसं आम्हाला? काय घराचा प्रश्न सुटणार कसा? बरोबर आहे. हां, घरचा मेन प्रश्न आहे. हां, तर आम्हाला संक्रमण शिबिर जवळ द्यावं आणि नुसतं संक्रमण शिबिर देऊन फायदा नाही, की परत यायचं बी त्याच्यासाठी काहीतरी लवकरात लवकर हे करावे. बरोबर आहे. अवस्था अशी आहे की म्हाडावरती विश्वास कसा ठेवायचा? संक्रमण इराणी चाळीचं उदाहरण तुम्ही दिलं. 30 वर्षापूर्वी लोक संक्रमण शिबिरात गेले ना, आजपर्यंत हक्काचं घर मिळालं ना काही झालं. एक वीट सुद्धा त्या परिसरात रचली गेली नाही. मग विश्वास म्हाडावर का ठेवायचा? मग त्यापेक्षा अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन आलेला दिवस ढकलायचा. अशीच परिस्थिती मुंबईमध्ये जिथे जिथे धोकादायक इमारती आहे तिथे अशी परिस्थिती अनुभवायला मिळते. आणि म्हणून एखादी इमारत काल जशी कोसळली, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मग प्राण गेला तरी बेहत्तर, पण आला दिवस ढकलूया अशी काहीशी अवस्था या नागरिकांची, असं म्हणायला हरकत नाही. बोल मुंबई बोलमध्ये या मुद्द्यावर चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
डिलाई रोडच्या वाणी चाळीबाहेर असा हा बोर्ड लागलेला आहे. इमारत तातडीनं खाली करण्यात यावी, घरं रिकामी करण्यात यावी अशी सूचना इथे देण्यात आली आहे. 6 बिल्डिंगी आहेत या चाळीमध्ये. बिल्डिंगींची अवस्था आपण पाहू शकतो. अक्षरशः विटा दिसत आहेत आणि झाडं आलेली आहेत, शेवाळ लागलंय, पूर्णपणे इमारत धोकादायक दिसते. पण असं असून सुद्धा ही धोकादायक इमारत लोकांना का रिकामी करावीशी वाटत नाही का? लोक तरी सुद्धा इथेच राहत आहेत. त्यांना भीती वाटत नाही का? घाटकोपरमधली इमारत कोसळल्यानंतर तरी आता आपण घर सोडून जावं असं या नागरिकांना वाटत नाही का? आपण त्यांच्याशीच बोलूयात. का बरं तुम्ही असा बोर्ड लावलेला असतानाही घरं सोडलेली नाहीये? पण आम्हाला ट्रान्झिट कॅम्प पण म्हाडावाल्यांनी दिलं पाहिजे किंवा आम्ही प्रायव्हेट बिल्डर्सही एक सेक्शन केलं होतं, पण त्याच्यासाठी आम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यांकडून हे मिळालं नाही, लेटर्स भेटलं नाही की हां तुम्ही करू शकता. पण आम्ही जायचं कुठे मग? कारण आमची स्वतःची कपॅसिटी नाही की 15,000 20,000 आम्ही भाडं प्रोव्हाइड करू शकत नाहीत बाहेर गेलो तर. आणि आमच्या इथे तर कोण 8-10 हजार भाडं देणारच नाही आहे. मग आम्ही कुठे जायचं हा प्रश्नचिन्ह कायमच आहे. आणि ही बिल्डिंग बनणार कधी हे आम्हाला म्हाडाने तरी येऊन मीटिंग घेऊन सांगितलं पाहिजे ना. आमच्या छोट्या मुलांना प्रश्न पडले की आपली बिल्डिंग कधी पडणार आणि नवीन घर कधी होणार. कारण इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांची संख्या आहे ह्या 6 बिल्डिंग्समध्ये. मग एवढ्या लोकांचे जीव धोक्यात आहे. आता तरी सरकार जागं झालं पाहिजे की ह्याच्यासाठी. ही एवढी जवळजवळ 20-25 वर्ष झाली की धोकादायक बिल्डिंग असं ठरवलं गेलेलं आहे म्हाडाने. आणि म्हाडा आम्हाला फक्त लेटर्सच देते, पण येऊन आमच्याशी संवाद साधत नाही आहे की सांगत नाही की तुम्हाला आम्ही ट्रान्झिट कॅम्प देतो, इथे जा. आणि हे सगळं कशाला? ही बिल्डिंग आता 99ला झालेली आहे, तर आता परत म्हाडाने त्याला सांगितले की धोकादायक म्हणून. मग आम्हाला म्हाडावर आता विश्वासच नाही राहिलेला आहे की म्हाडाकडे आपण आपली बिल्डिंग जावी. आम्हालाही वाटतं की प्रायव्हेट बिल्डर यावा इकडे, मोठं घर भेटावं. म्हाडा देऊन 300चा एरिया देतात, तर 300चा एरिया पण आम्हाला नको आहे. एवढे वर्ष आमचे आयुष्य गेले इथे आणि जवळजवळ 500-550चा एरिया आता बीडीसाठी हे केलेलं आहे, म्हाडाने दिला आहे. तर आमच्याही बिल्डिंगला चांगला एरिया द्यावा आणि चांगलं लोकांचं व्हावं ही आमची इच्छा. आणि आता तर आम्हाला अजिबात झोप लागत नाही कालच्या घाटकोपरच्या बिल्डिंगच्या ह्याच्यामुळे. कारण लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सरकारने आता तरी लक्ष द्यावं आमच्या बिल्डिंगला. सर, लवकर लक्ष द्यावं असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कालची घाटकोपरची अत्यंत साई सिद्धीची दुर्दैवी घटना घडली. ही इमारत धोकादायक आहे, सगळ्यांना दिसतंय. 100-125 वर्ष होऊन गेलेली आहेत. पण जसं यांनी म्हणाले ट्रान्झिट कॅम्प मिळालेले नाही आहेत. काय नेमक्या समस्या तुम्हाला जाणवतात? नेमक्या म्हणजे आता कोण पाहुणे आले तर बोलवायचे, सगळे बांबू लावलेत आमच्या चाळीला, चाळ आमचे पडाले गळायला लागली आहे. जर पाहुणे कोणी बोलवायचे म्हणजे तर दादरावने वरती येताना अंधार सगळा, म्हणजे असं पडतंय का काय, पाय घसरतोय का काय, पाणी वळून गळतं या, छत्री जेव्हा गळलेलं असते पाणी, मग पाय खाली घसरतो काय काय वृद्ध माणसांचा, कशी घेऊन यायचे वर, हा प्रॉब्लेम आम्हाला पडतो या. आणि जर चाळ ती तुटली, तशी जर आमची चाळ पडली किंवा काय झालं, आम्ही झोपेत असलो किंवा आमची मुलं बाळ आता लग्नाला आलेली आहेत, त्यांचं काय बरं वाईट झालं तर सरकार काय करणार त्याला? मग त्यांनी लवकर लक्ष द्यायला नको का बिल्डिंगला आमच्या? मी सगळं हे सगळे लक्षात घेतलं पाहिजे सरकारने. फक्त खाली करा म्हणजे खाली करून जायचं कुठं? आम्ही त्यांनी काहीतरी समस्या केली पाहिजे ना, इकडे जावा तिकडे जावा असं काहीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला इथं दिलेलं आहे किंवा हे आहे, आम्ही एवढ्या वर्षात तुमची बिल्डिंग होणार. आम्ही 10 बाय 10च्या खोलीत आम्ही किती वर्ष, 30 वर्ष आम्ही काढली इथं. आता पण तशीच आम्ही काढायची काय इथून पुढे पण आमच्या मुलाबाळांनी वगैरे. अशी कोण कोण असतं तुमच्या घरामध्ये? आणि मग काय नेमक्या म्हणजे आता इमारतीत संक्रमण शिबिर तुम्हाला म्हाडाने दिलं नाही, म्हाडावरती तुमचा विश्वास नाही, काय म्हणजे नेमक्या घरातल्या सगळ्यांना समस्याचा सामना? समस्या म्हणजे आता ही जागा कमी, मुलं आता मोठी झाली, झोपायची पंचायती, मग एकाने कुणा बैठीच्या खोलीत कोणाला झोपाय पाठवायचं, कोणीतरी आलं पाहुणे वगैरे तर हे सगळा हा प्रॉब्लेम सगळा झाला आहे. मग इथं गळतंय काय, तिथं साफसफाई करायची, तिथं जाऊन तिथं माणसाने खुर्च्या डेजा बसायला, असा प्रॉब्लेम आमच्या घरी होतोय सगळा. बरोबर. सगळं वैशिष्ट्य सरकारने घेतलं पाहिजे मनावर. म्हणजे किती वर्ष आम्ही अशी काढायचे ते इथे. बरोबर. समस्यांचा पाढा सगळेजण वाचून दाखवताय. धोकादायकचा बोर्ड तर इथे लावलेला आहे. तुम्हाला पण वाटत असणार आपल्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे. मग काय कुठे नेमकं घोडं अडलंय? नमस्कार, माझं नाव नितीन महादेव आंबेडकर. मी चाळीतच राहतो. मी माझं बालपण हे या चाळीतच गेलेलं आहे. जवळजवळ 70 ते 80 वर्ष आली या चाळीला. या चाळीची अवस्था अशी आहे की म्हणजे कधी कोणत्या क्षणी काही दुर्घटना होऊ शकते. तर त्या दुर्घटनेपायी आम्ही जर खाली करावी तर आमचं खूप म्हणजे हे आमचं चुकीचं पद्धत आहे. कारण सरकार धोरण जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही बिल्डिंग खाली करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने आम्हाला सांगावं की बाबा असं असं तुम्हाला एरिया कॉर्पोरेट फंड कॉर्पोरेट एरिया भेटणार आहे, त्या एरियामध्ये तुम्हाला 3 वर्षाच्या आतमध्ये आणून तुम्हाला इथून ठेवणार आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प जवळच्या जवळ देण्यात यावेत. कारण की आता आमचं उदरनिर्वाह असं आहे, इथं अशी परिस्थिती आहे, खानावळ वाढून उदरनिर्वाह करणारी लोक इथं राहत आहेत.
तर त्यांच्या लोकांची समस्या अशी आहे की जर आम्ही जवळजवळ ट्रान्झॅक्शन स्कॅम भेटले तर आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. या म्हणजे जवळपास कुठे राहिलो जरी तर आमचा बाहेरगावी आम्ही इथे राहायला गेलो तर आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. सरकारला आम्ही विनंती पण करतोय की आम्हाला जवळच्या जवळ जितके म्हणजे आम्हालाच काय असे काय ठराविक काही अशी चाळी पण आहे त्या लोकांची परिस्थिती खूप कमकुवत आहे. काल परवा जी दुर्घटना झाली त्या खूप म्हणजे दुर्दैवी म्हणावं लागेल. तशी दुर्घटना आमच्या साईड होऊ नये आमच्याकडून सरकारकडून एवढीच अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला निदान एरिया जरी हे धोरण जरी जाहीर करावं. दुसरं आम्हाला एरिया जरी जवळच्या जवळ ट्रान्झॅक्शन स्कॅम जरी जवळजवळ मिळून द्याव्या. आमच्या एवढंच मागण्या आहे, जास्त काय मागण्या नाहीत आमच्याकडून सरकारकडून. बस. तुम्ही यासाठी कोणाकडे पाठपुरावा केला होता? पाठपुरावा म्हणजे म्हाडा तर आम्हाला काय अजून सांगत नाही आहे. म्हाडा आम्हाला सांगते की बाबा खाली करा. नोटीस आम्हाला आलेल्या दिलेल्या आहेत, कुठल्या साध्या नोटिसा दिलेल्या आहेत, पण आम्हाला खाली करा. कुठे देणार, कुठे राहायला देणार, किती एरिया देणार ते आपण त्याबद्दल काही सांगितलं नाही आहे. किती वर्ष तुम्हाला आणून देणार त्याबद्दल अजिबात काही सांगितलं नाही. फक्त खाली करा, जीव सांभाळा. जीव सांभाळतो आम्ही, पण उद्या येणारी परिस्थिती असणार आहे की बाबा आम्हाला इथे येता येईल की नाही ह्याची पण भीती असणार आहे. उद्या चाडवाडीसारखी जी बिल्डिंग झाली त्यांची अवस्था अशी आली आहे जी लोक तिथे राहायला गेले तिथे 1 वर्षामध्ये 20 लोक मेलेली आहेत. एका वर्षामध्ये कशामुळे रोगराई तिथे माहुल गावच्या जे राहायला गेले ट्रान्झॅक्शन स्कॅम तिथे रोगराई अशी आहे की खाली मुलगा जरी आला ना तर त्याला म्हणजे चालायला सुद्धा होत नाही अशी परिस्थिती तिथे आहे ताडवाडी लोकांची. पण ती अवस्था आमची पण होऊ नये आमची एवढीच मागणी आहे सरकारकडे. म्हणजे संक्रमण शिबिरात गेलेली माणसं पुन्हा आपल्या घरात येऊ शकलेले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? आहेत भरपूर उदाहरण आहेत. बाजूला इराणचाळ आहे, परत ताडवाडीची जी लोक तुम्ही तिथं चौकशी पण केली असेल. पोडरी पेपरला पण ती न्यूज आलेली पहिल्या पानामध्ये. सरकारला मी एवढीच विनंती करतो त्यांच्यासारखी परिस्थिती आमच्यावर चाळीवर आणून देऊ नका. तुमची जे धोरण जाहीर करायचं जाहीर करा, पण त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन स्कॅमचा जो मुद्दा आहे आम्ही स्थानिक लोक इथले आहोत. आमचा मुलं बाळं इथं राहत आहे, नाणार शाळेचा उद्या समस्या होणार निर्माण. आम्ही बाहेरगावी गेल्यावर आमच्या कामाच्या समस्या निर्माण होणार आहे. मान्य आहे सगळ्यांच्या समस्या असणार आहे, पण आमची जी जुनी लोक आम्ही इथं राहत आहेत पूर्वीचे जवळजवळ 80 ते 90 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. आमची कामकाज ते आहे ते मुंबईमध्येच आहे. उद्या बाहेरनं याला लोंढा जो असतो त्या ट्रेन सकट येतो त्यांना पण किती पडतात लोक. उद्या त्याची पण भीती असणार आम्हा लोकांना. या अशा काही गोष्टी आहेत. सरकारने आमची त्या विनंती करावी मान्य आणि लवकरात लवकर जवळच्या जवळ ट्रान्झॅक्शन स्कॅम देत असतील. उदाहरण म्हटलं तर बीडीचाच्या लोकांना जे आता ट्रान्झॅक्शन स्कॅम ओपन करून दिले पण त्यांच्या पण परिस्थिती अशी आहे की तिथली काही लोक जायला मागत नाही आहे ट्रान्झॅक्शन स्कॅममध्ये. पण आमचे ज्या ट्रान्झॅक्शन स्कॅममध्ये जायला तयार असतील त्या लोकांसाठी तरी आम्हाला ट्रान्झॅक्शन स्कॅम मिळवून द्यावी. आता त्यांचे एकच उदाहरण असणार आहे की त्यांच्याकडून महसूल मिळतो म्हणून त्यांचे पहिलं काम करताय नंतर आमचं काम नंतर करताय असं काही परिस्थिती आणून देऊ नका. कारण की आमचा जीव महत्त्वाचा आहे. सरकारला एवढं सांगतो मी. बरोबर आहे, प्रत्येकाचा जीव हा महत्त्वाचा आहे. या इमारती म्हणजे ही जी वाणी चाळ आहे 6 इमारती आहेत या चाळीमध्ये. 125 वर्ष या बिल्डिंग्सना झालेली आहेत. पण इथल्या रहिवाशांना म्हाडाने फक्त बोर्ड लावलाय. बोर्ड लावण्यापलीकडे म्हाडानं काहीही केलेलं नाही. पर्यायी राहण्यासाठी कुठे जागा देण्यात येणार आहे, किती दिवसात बिल्डिंग्स बनून पूर्ण होऊ शकतील यांचा कोणताही ढाचा किंवा कुठचाही पथदर्शी प्रकल्प या रहिवाशांना देण्यात आलेला नाही. हे फक्त एक उदाहरण झालं, पण मुंबईमध्ये अशा शेकडो इमारती आहेत आणि शेकडो रहिवासी असे आहेत की जे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आणि म्हणून अशीच दुर्घटना घाटकोपर सारखी दुर्घटना परत घडू नये असं वाटत असेल तर या प्रश्नावर तातडीनं लक्ष घालणं आवश्यक आहे. एक धोरण यासाठीचं तयार झालं पाहिजे. त्याचबरोबर अनेकांची आयुष्य संक्रमण शिबिरात जातात, त्यांना हक्काचं घर कधीही मिळत नाही. ही जी भावना आहे लोकांची, म्हाडाप्रतीची ही भावना आहे, ही सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. म्हाडाने विश्वासार्हता गमावलेली आहे ही परिस्थिती या निमित्तानं जाणवते आणि म्हणूनच या सगळ्याबद्दल ठोस पावलं सरकारनं उचलणं अपेक्षित आहे. अन्यथा फक्त मागच्या पानावरून पुढे एवढंच या सगळ्यातनं म्हणावं लागेल. बोल मुंबई बोलमध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.